तुम्ही नका जाऊ. का का नको जाऊ? तुम्ही जर का अनुष्का मॅडमना भेटायला गेलात तर ते देवी आईंच्या विरोधात गेल्यासारखं होईल आणि देवी आईंना नाही आवडणार. जे काय झालं ते तू बघतीयस ना? ती अनुष्का तुझ्या बाजूने बोलत होती, तिचा काहीच फायदा नव्हता त्यात. उलट सगळ्यात जास्त नुकसान तिचंच झालं. आणि पारू तू विसरतेस का? अनुष्का अनाथ आहे. आपलं म्हणावं असं तिचं या जगात कोणीच नाहीये. एक्झॅक्टली. हे बघ, अशा परिस्थितीत तिला समजून घ्यायला कोणीतरी हवं ना सोबत. आपण अनुष्काचे गुन्हेगार आहोत, त्यामुळे तिच्या जखमीवर मलम सुद्धा आपणच लावलं पाहिजे. आणि पारू, मी आईच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही, पण आता जे काही चालू आहे ते मला अजिबात पटत नाहीये. त्यामुळे मी अनुष्काला भेटायला जातो. अनुष्का, I'm really impressed. का? तुझ्या आयुष्यात इतकं काय काय सुरू आहे सध्या. बिझनेस लॉस मध्ये आहे आणि तरी तू इथे त्या सिनियर सिटीजन सोबत वेळ घालवतेस. आय मीन, तुला तुला टेन्शन येत नाहीये का कशाचं? टेन्शन आलं होतं ना जेव्हा मी तुझ्या घरात होते, जेव्हा घड्याळाचा काटा टिकटिक करत होता, माझ्या हृदयात खूप जोरजोरात धडधडत होतं. आणि जेव्हा मी ठामपणे माझ्या मनाचं ऐकलं आणि माझा निर्णय सांगून बाहेर पडले, तेव्हा माझं मन आपोआप शांत झालं. आदित्य, आपली संस्कृती काय सांगते माहितीये तुला? आपण येतानाही मोकळ्या हाताने येतो आणि जातानाही मोकळ्याच हाताने जातो. मग काय गमवलं आणि काय कमवलं, सगळं तर इथेच राहणार आहे. मग यात अडकून आपण आनंद कसा मिळवणार, मनशांती कशी मिळवणार, नाही का? अरे पण माझं घर पाडण्यासाठी बुलडोझर पाठवायचं सोडून तू इथे काय करतोयस? एक मिनिट, तू माझी साथ द्यायला आलास का? म्हणजे तुझ्या आईच्या विरोधात जाऊन? एक मिनिट आदित्य, नाही म्हणून सांग. अनुष्का, मला माहितीये तुझ्यावर खरंच खूप अन्याय झालाय, पण तरी मी कधीच माझ्या आईच्या विरोधात नाही जाऊ शकत. आता मी इथे तुला भेटायला आलोय मित्र म्हणून. आय जस्ट थॉट की आय शुड बी देअर. अनुष्का, तुला काही लागलं, कशाची मदत लागली तर प्लीज मला सांग. आय एम राईट. आदित्य, तू खरंच माझा मित्र आहेस. हो आदित्य, आणि मग बघत काय बसलास? मला खूप भूक लागली, मला खायला घेऊन जाईल. मी सकाळपासून काही खाल्लं नाहीये. या प्लीज, लेट्स गो. त्यांना हो, मी सांगून आले. नो वरीज. प्लीज. आय होप दॅट वुड बी फाईन. ओके, अजून काही लागलं तर आम्ही कळतो. थँक्यू. थँक्यू. मॅम, आपल्या स्टाफ मधल्या काही लेडीज तुम्हाला भेटायला आल्या. किती? आणि त्यांना कोणी सांगितलं मी इथे आली आहे? नाही माहित मॅम. हे बघा अमृता, आत्ता माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी घडतात. मला थोडं शांत राहायचंय आणि त्या इथे आल्या तर इमोशनल होतील, यु नो. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आपण यापुढे एकत्र काम नाही करू शकत. ते सोडा मॅडम, तुम्ही दिवसभर कुठे होता? आम्ही तुम्हाला खूप शोधलं. आपलं ऑफिस, घर सगळं सील केलंय मॅडम. त्या आईला नेहमी किर्लोस्करने आपल्याला बरबाद केलंय मॅडम. आदित्य किर्लोस्कर मॅडम, तुम्ही त्यांच्याच आईने तर. ताई, या क्षणाला ते माझे मित्र आहेत आणि मी माझ्या मित्राबद्दल काही वाईट साईट ऐकून घेणार नाही. आणि हो, मी तुम्हाला 3 महिन्याचं पेमेंट ऑलरेडी केलेलं आहे. तर तुम्हाला अजून गरज लागली ते मला सांगा. आणि काळजी करू नका, मी तुम्हाला वाऱ्यावर नाही सोडलेलं आहे. थोडा धीर धरा, आपण सगळं व्यवस्थित करूया. मग सगळं ओके राहिलं की आपण पुन्हा एकदा काम करूया. ठीक आहे मॅडम?
आम्हाला विसरू नका. मी कशी विसरेन तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. भेटूयात आपण पुन्हा. मी हार मानलेली नाही, तुम्ही सुद्धा हार मानू नका. आपण एकत्र हातपाय मारत राहू. आणि मला तुमची गरज लागणार आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अंतर नाही देणार आहे. मॅम, तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, आम्ही येऊ. तुमच्यासारखी मालकीन लावायला भाग्यच लागतं. धन्यवाद. खूप भूक लागली आदित्य. तुझं घरही सील झालंय. कुठे राहणार आहेस तू? डोंट माइंड, मी काही व्यवस्था करू शकतो का? नाही, त्याची काहीच गरज नाहीये. दुपारी तू त्या वयस्कर माणसांना बघितलंस ना, त्यांनाही घर नाहीये, तरी ते किती आनंदात होते. मी तर विचार करते त्यांच्या सोबत जाऊन राहायचा. त्यांच्या सहवासात राहिले तर आनंदी राहील आणि अनाथ याची जाणीव सुद्धा होणार नाही. खरंच. थँक्यू. खूप भूक लागली आहे. एक्सक्यूज मी. या या.